हो हो, पण ते चांगलं नाही दिसणार. दामले काका हो तसं. बर बाय. पल्लू, या दामले काकांचा ना सॉलिड डोक्याला त्रास झालाय. आता काय केलंय त्यांनी? नवीन डिझाईन हवे, नवीन डिझाईन हवे असं करून 10वं डिझाईन करून घेतलंय माझ्याकडून त्यांच्या बेडरूम साठी. मी त्यांना छान म्हटलं की आपण भिंतींवरनं वारली पेंटिंग करूया. तर म्हणतात माझी बायको वारली तर. नॉट फनी. तू पण यार कुठे त्यांना वारली सजेस्ट करते. मी सांगू का, बेडरूम आहे की नाही, खजुराहो पेंटिंग्स कर. बजेट कमी आहे. फाईन, मग घारापुरी. गुड आयडिया. येस, घारापुरी. काय झालं तुमचं? काम करतोय आई. काम बिम नाही, आज काम करायचं नाही. सुट्टी नाही. नो काम. आज काय जागतिक हवामान दिवस आहे की काय? तेवढं असलं तरी इट्स ओके. बँक हॉलिडे नसतो नाही का? नी तू असं काय करतेस? अगं कोल्हापूरचा मुलगा येणार आहे ना, तो आधी आला नाही, आता खरा येणार. आई प्लीज, मला हे लग्न नाही करायचंय. तू वेडी आहेस का? अगं लग्नाशिवाय कशी राहणार? सुखात. तू चुप गा चोंबडी. हे बघ आई प्लीज, मला ना पुणे सोडून ते कोल्हापुरात नाही जायचंय ग. अगं कोल्हापूर काय ते खेडेगाव राहिलेलं नाहीये, मस्त डेव्हलप झालंय. अगं हायवे तर असा मस्त आहे ना, असा छान. आणि मला सांग, कोल्हापूर पुण्यापासून किती लांब आहे? फक्त 2 तासावर. नुसती जरी हाक जरी मारलीस ना आई, तरी आम्ही पटकन धावत येऊ 2 तासात. आई, मला हे लग्न नाही करायचंय, सो प्लीज. आज संध्याकाळी कांदे पोहेचा कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा, कळला? अहो काकू, कांदे पोहे. कांदे पोहे. हे ऋषा, हा बोल ना. मी काय म्हणतो, बोल बोल. आजच्या दिवस दांडी मार के माझ्यासाठी, मजा करू आपण. हा म्हणजे तू आला म्हणून मी दांडी मारायची. कायमची नोकरी घालवशील माझी. ए ऋषा, एवढा पण नसतर नाहीये मी. आता एवढ्या मोठ्या घरात मी एकट्याने काय करायचं म्हणून दोस्ती खात्री बोललो तुला. अरे मी पण तेच बोलतोय ना. काय करणार तू इकडे एकटा? जा ना परत कोल्हापूरला. ऋषा, तुला पण माहिती आहे की नाही या? अरे बंदुकीतून सुटलेली गोळी आणि घरातून पळालेला तुम्ही कधी परत नाही येत बघ. अरे पण घरचे काळजी करत असतील ना. अरे नाही काळजी करत मित्रा, मी तसं लिहून आलो ना की माझी काळजी करायची नाही. बाबल्या महाराजांचा आशीर्वाद आहे माझ्यावर. हे कोण बाबल्या महाराज? अरे ते गगन बावड्याचे. तो रंकाळ्याचा बाबल्या कोंबडी चोर माहितीये. हे कोण? आता कोंबडी चोर नाही येत ते, आता बाबल्या महाराज आहेत. तुला सांगतो, एकदा गंमत म्हणून ना त्यांनी श्रावणात नॉनव्हेज खाणं सोडलं बघ. आणि मग त्यांना साक्षात्कार झाला, तो कुंभमेळ्याला जाऊन आले आणि बाबल्याचे बाबल्या महाराज झाले. जय बाबल्या महाराज. आपली फॅमिली ना खूप मानत्या बाबल्या महाराजांना. हे ऋषा, बाबल्या महाराजांचा फोटो इथं लावता नाही. हा मग टीव्हीच्या अजिबात नाही. मला तुला इकडनं काढायचं, त्यांना कुठून आणतोय मध्ये? हे बघ, मी चाललोय, पण तुला अज्ञातवासात राहायचंय. हॅलो. ओ मिसेस अनुराधा तिळगुळकर बोलत आहात का? हो बोलते. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? तुम्ही आमच्या भाग्यवान विजेता ठरलेला आहात. म्हणजे तुम्हाला एक ग्रँड सरप्राईज गिफ्ट मिळालेला आहे. अहो, खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे एक
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.